आज 17 डिसेंबर संयुक्त गट क मुख्य परीक्षेचा पेपर पार पडलाय. बऱ्याच दिवसानंतर ही प्रतीक्षा आज संपली आहे. मी अपेक्षा करतो सर्वांना पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने गेलेला असेल. आज तुमच्यासाठी मराठी व्याकरणाचं अतिसंभाव्य जी काही उत्तर तालिका आहे त्याच्या प्रश्नांचं उत्तरांचं विश्लेषण घेऊन येतोय. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी. सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. चला जाऊया. आणि मी सर्वात महत्त्वाची गोष्ट की कोणत्या पेपर कशा पद्धतीने होता, काय होता यावरती मी काही बोलणार नाही. कारण की तो एक तास जो काही असतो मित्रांनो त्या पेपरचा तो खूप जास्त महत्त्वाचा असतो. बघा, आजच्या पेपर मधला पहिला प्रश्न, पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. आता बघा, यामध्ये एक दोन गोष्टी आहे. तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की धव काही येऊ शकणार नव्हता, भरता काही येऊ शकणार नव्हता, म्हणजे हा शब्द जो काही होता तर तो काही येऊ शकत नव्हता. त्याच्यानंतर कांता आणि कलत्र या दोघांमध्ये उत्तर येऊ शकतं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की अशा पद्धतीने काही ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही लिहिलेलं बघितलेलं असेल, बरोबर. काही ठिकाणी लिहिण्याची काही पद्धत आहे ती अशा पद्धतीची आहे आणि काही ठिकाणी लिहिण्याची पद्धत अशा पद्धतीची आहे. मग सर या दोघं शब्द बरोबर आहे का, दोघं शब्द बरोबर आहे. पण आता आयोग कोणत्या पद्धतीचं उत्तर देते आहे त्यावरती डिपेंड आहे. तर या पहिल्याच प्रश्नाला मी स्टार करू इच्छितो. जर उत्तर दिलेलं असेल तर उत्तर यापैकी एक असू शकतं, म्हणजे कलत्र हे त्याचं उत्तर असू शकतं. कारण की दोघांचा जो काही अर्थ आहे तो दोघांचा अर्थ एकच आहे. तो काही शब्द म्हणजे जे काही मराठीमध्ये हा प्रश्न विचारलेला होता खूप अवघड होता अशातला प्रकार नाही. प्रश्न जो होता तो इझी होता, सर्वांना जमणारा होता. पण दोघांमध्ये कन्फ्युजन झालेलं असेल विद्यार्थ्यांचं. पण तुम्ही जर उत्तर आयोगाने जर दिलं तर फर्स्ट आन्सर केला उत्तर हे असू शकतं. तर आपण तिथं उत्तर सेकंड आन्सर की साठी आपण त्यांना रेफरन्स पाठवू शकतो, काही अडचण नाही. ओके, चला जाऊया पुढं. मी त्याला स्टार केलेला आहे. आयोगाची उत्तर तालिका येऊ द्या. तर या प्रश्नाचं उत्तर सेकंड उत्तर तालिकेला काय असू शकतं तर रद्द होण्याची शक्यता आहे. चला जाऊया पुढं, कारण की या प्रश्नामध्ये थोडं गोंधळ आहे. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची भीती वाटत असते. आता अशा प्रकारची जी काही म्हण आहे ही म्हण बऱ्याचदा म्हणजे रिपीट झालेली आहे. आता बघा, पहिला पर्याय होता कान बडी तो कान पिळी, हे तर काही येऊ शकत नाही. त्याच्यानंतर चोराच्या मनात चालणे हे अगदी बरोबर आहे. कारण की तिथं काय की वाईट कृत्य करणाऱ्याला त्याला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की हे उघडकीस येईल का नाही येईल, येईल का नाही येईल, म्हणून त्यासाठी जी काही म्हण लागू पडते तर ती पर्याय क्रमांक 2 ची म्हण लागू पडते. कर नाही त्याला डर कशाला, हे तर काय, कारण की त्याने कृत्य केलेलं आहे वाईट कृत्य. त्याच्यात दिव्याखाली अंधार हे पण येऊ शकत नाही, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपण पर्याय क्रमांक 2 चं उत्तर, प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर पर्याय क्रमांक 2 देऊ शकतो. त्याच्यानंतर सोने या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. आणि सर्वांना मला सांगायला आनंद वाटतोय की जी काही आपण संपूर्ण अतिसंभाव्य प्रश्न सिरीज 7 लेक्चरमध्ये घेतली मित्रांनो, तर त्याच बेसिसला त्यावरच आधारित काही प्रश्न जशी तशी विचारण्यात आलेली आहेत. तर मी संपूर्ण विद्यार्थ्यांचा, संपूर्ण तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आभारी आहे की सर्व विद्यार्थ्यांनी त्या सिरीजला खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलाय. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. कारण की आगामी काळामध्ये होणारे जे काही पेपर आहे त्या पेपरमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. बघा, आता 3 नंबरचा प्रश्न होता सोने. हा शब्द सुद्धा बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. सोने म्हणजे कणक, बरोबर आहे. समानार्थी शब्दगट तुम्हाला विचारलेला आहे. त्याच्यानंतर सुवर्ण हा शब्दगट सुद्धा बरोबर, म्हणजे हा आलेला शब्द सुद्धा बरोबर आहे. हेम हा शब्द सुद्धा बरोबर आहे. कांचन हा शब्द सुद्धा बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व पर्याय बरोबर. आता मी जे काही प्रश्न इथं विश्लेषित करतोय, ज्या प्रश्नांची अतिसंभाव्य उत्तर जे काही सांगतोय, तर तो माझा सेट आहे ए सेट. ए सेटचे प्रश्न मी इथं काय करतो आहे, विश्लेषित करून देतोय. एखाद 2 प्रश्न इकडे तिकडे उत्तर होऊ शकतं, बाकी उत्तर बदलण्याचे अजिबात म्हणजे उत्तर बदलणार नाही. जे आयोगाची उत्तर तालिका असणार आहे एकदा चेक करून घ्या, तेच उत्तर मी तुम्हाला सांगतो आहे. ओके, बघा, आता खालीलपैकी देशी शब्दांचा शब्द गट ओळखा. आता देशी शब्द म्हटलं तर तंबाखू तर काही येऊ शकत नाही, म्हणजे हा पहिला पर्याय तर कटला. मी आता काही प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण देत नाही, कारण की लेक्चर खूप लेंदी होऊन जाणार नाही. तर मग आपण ह्या क्वेश्चन पेपरचं दुसऱ्यांदा खूप चांगल्या पद्धतीने डिटेल विश्लेषण करून घेऊया. फक्त आजचा पर्पज आपला एकच आहे की तुमच्यापर्यंत मला फक्त संभाव्य उत्तर पोहोचवायची आहे. आणि तुमची मानसिकता सुद्धा तीच आहे की उत्तर फक्त चेक झाली पाहिजे की कोणत्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे, बस इतकी अपेक्षा तुम्हाला माझ्याकडनं आहे. म्हणून मी आता काही जास्त लेक्चर लेंदी करत नाही. कमीत कमी वेळेमध्ये मराठीचं परिपूर्ण रिव्हिजन आपण म्हणजे परिपूर्ण संभाव्य उत्तर घेऊन घेऊया. हा पुस्तक येणार नाही, त्यानंतर कागद मिठाई नोकरी दवाखाना अजिबात नाही. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे बाजरी, चिमणी, बोका, ओसरी. आता देशी शब्द तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जो काही
समूह आहे किंवा जो जे काही म्हणजे जे इतर प्रॉपरचे जे काही रहिवासी त्या लोकांनी जे काही आपल्या भाषेमध्ये आणलेले जे काही शब्दसमूह आहे त्याला देशी शब्द म्हणून काय त्याला निर्माण केला म्हणजे तो निर्माण झालेला गट आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आहे जो गरीब. आता या प्रश्नामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं असेल. आता या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी संयुक्त वाक्य केलेलं असेल. पण मित्रांनो हा प्रश्न कुठे विचारलेला तर हा प्रश्न विचारलेला आपल्याला जे काही संयुक्त वाक्याचे आता अलीकडच्या काळापासून यावरती जास्त प्रश्न विचारली जात नव्हती. पण गेल्या 2 ते 3 परीक्षांमधून 2 ते 3 परीक्षांपासून या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहेत. पहिला प्रश्न विचारला गेला सरळ सेवेला TCS ने विचारला संयुक्त वाक्याचे उपप्रकार किती तर संयुक्त वाक्याचे उपप्रकार 3 आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचे उपप्रकार 4 सांगितले पण ते चुकीचे होते. पहिला उपप्रकार जो काही आहे तो केवळ संयुक्त हा पहिला उपप्रकार आहे. त्याच्यानंतर नंबर 2 जो आहे तो मिश्र संयुक्त हा दुसरा उपप्रकार आहे. मिश्र संयुक्त आणि तिसरा जो उपप्रकार आहे तो तिसरा उपप्रकार आहे केवळ मिश्र संयुक्त. हे याचे उपप्रकार आहेत. आपलं जे संयुक्त वाक्य आहे त्या संयुक्त वाक्याचे उपप्रकार आहे. केवळ संयुक्त मध्ये काय असतं रे ते केवळ संयुक्त मध्ये दोन्ही केवळ वाक्य असतात आणि ते एका उभयनिय अव्ययाने जोडलेली असतात. ते कोणतं उभयनिय अव्यय प्रधानत्व बोधक उभयनियाने जोडलेली असतात. म्हणजे आणि व शिवाय आणखी 2 केवळ वाक्य इथं आलेली असतात. म्हणजे पहिलं वाक्य प्रधान असतं दुसरं वाक्य प्रधान असतं. अशा प्रकारची 2 प्रधान वाक्य जिथं आलेली असतात त्याला केवळ संयुक्त म्हणतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मिश्र संयुक्त म्हणजे काय की 2 मिश्र वाक्य असतात. पहिलंही मिश्र असतं त्याच्यानंतर दुसरंही मिश्र असतं आणि 2 मिश्र वाक्य कुठल्या तरी उभयनिय अव्ययाने जोडलेली असतात. अशा प्रकारची आलेली जी काही रचना असते मग ते कोणतं उभयनिय अव्यय तर प्रधानत्व बोधक उभयनिय अव्ययाने जोडलेली असतात त्याला मिश्र संयुक्त म्हणतात. मग आता या ना उदाहरणाकडे बघा. आता जो गरीब असतो त्याला कलेची आवड नसते. आता तो इतर रचना कसली झाली आहे मग पहिलं वाक्य आलं कसलं तर पहिलं वाक्य मिश्र वाक्य आलंय ना. पहिलं वाक्य हे मिश्र वाक्य आहे. इथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे कन्फ्युजन नाही. त्याच्यानंतर आणि हे प्रधानत्व बोधक उभयनिय अव्यय आलेलं आहे. कोणतं आलेलं आहे ते प्रधानत्व बोधक उभयनिय अव्ययाने जोडलेलं आहे ते बरोबर ना म्हणजे समुच्चय बोधक. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे आलात तर ज्याला कलेची गोडी असते त्याला ज्याला त्याला म्हणजे पहिलंही मिश्र आहे दुसरंही मिश्र आहे म्हणजे इथं वाक्य जोडलेलं आहे संयुक्त वाक्य जोडलेलं आहे. म्हणजे इथं 2 मिश्र वाक्य एका प्रधानत्व बोधक उभयनिय अव्ययाने जोडलेली असतील तर ती रचना हे मिश्र संयुक्त असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असाव्यात. ओके हा होता 5 नंबरचा प्रश्न. 6 नंबरच्या प्रश्नाकडे मार्गस्थ व्हा. दंड नसलेले व्यंजन शोधा. आता आपण अतिसंभाव्य जी काही सिरीज घेतली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आपण घेतलेला होता. दंड नसलेला एकदम सोपा प्रश्न होता. आता हा तर काही येऊ शकत नाही सर्वांना माहिती आहे बरोबर. या तिघांपैकी उत्तर येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे आणि हा एकमेव व्यंजन आहे का दंड नसलेले व्यंजन. ओके चला हा 6 नंबरचा प्रश्न होता. 7 नंबरचा प्रश्न बघा. आता हर्ष शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला. हर्ष आनंद हा त्याचा समानार्थी आहे. त्याच्यानंतर हानी तर काही येऊ शकत नाही. खेद हा प्रॉपर त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणून घेतला जातो. मी आता फक्त आणि फक्त उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मी डिटेल विश्लेषण करत नाहीये. ओके त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न बघा. आता आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा. आता ही म्हण आपल्याला दिलेली आहे त्याचा अर्थ जो काही तो आपल्याला ओळखायला सांगितला आहे. दुसऱ्याचे दोष दिसत नाही हे तर काही येऊ शकत नाही. आपली पाठ म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे. सोपा प्रश्न होता अवघड काही नव्हतं बरोबर ना या प्रश्नामध्ये. आता यामध्ये काय की आपली पाठ आपणास दिसत नाही म्हणजे काय स्वतःचे दोष जे काही असतात ते स्वतःला दिसत नाही अशा प्रकारचा अर्थ त्यातनं प्रकट होतो. त्याच्यानंतर हा 8 नंबरचा प्रश्न होता. 9 नंबरच्या प्रश्नाकडे या. गोडवा. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की यत्व पना ता वा गिरी आई की पना इक अशा प्रकारची प्रत्यय कुणाचा अर्थबोध करून देतात. ही प्रत्यय जिथे जुडलेली असतात तो अर्थबोध असतो कुणाचा भाववाचक नामाचा. म्हणजे त्याला भाववाचक नाम म्हणून ओळखलं जातं. भाववाचक नाम याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कृतीवाचक आलेला शब्द सुद्धा भाववाचक नाम असतो. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये जर तुम्ही बघितलं तर अधिकारदर्शक शब्द सुद्धा भाववाचक नाम असतो. नंबर 3 मध्ये व्यवसायदर्शक शब्द सुद्धा भाववाचक नाम असतो. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात घेतलं तर भाववाचक नामे याच्या व्यतिरिक्त अजून बरीचशी आहे. त्याच्यानंतर सामान्य नाम तर काही येऊ शकत नव्हतं. विशेष नाम येऊ शकत नव्हतं. दर्शक नाम येऊ शकत नव्हतं. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. हेही सर्वांना जमणारा प्रश्न होता. आता हा एक प्रश्न आहे बघा. मी तुला रामकडून 5 रुपये देववीन हे सुद्धा आपण अतिसंभाव्य प्रश्न सिरीज मध्ये घेतलेलं होतं. आता मी तुम्हाला सांगितलं पण होतं की प्रयोगामध्ये क्रियापदामध्ये या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत.
आता बघा, जर आपण लक्षात घेतलं, मी तुला रामकडून 5 रुपये देववीन, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता बघा, इथं भावकर्तृक क्रियापद म्हटल्यानं तुम्हाला सर्वांना माहिती आहे ते तोंडपाठ आहे की उजाडले, सांजावले, मावळले, गळगळते, कवकवते, चमचमते, बदबदते. संयुक्त क्रियापद म्हटल्यानंतर एक सहाय्यक क्रियापद, एक मुख्य क्रियापद म्हणजे धातुसाधित क्रियापद, दोन क्रियापद एकत्र येऊन त्यातून एकच अर्थ प्रकट होतो. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. ते पण येऊ शकत नव्हतं, सहाय्यक येऊ शकत नव्हतं, प्रयोजक हे त्याचं योग्य उत्तर आहे. का? कारण की वाक्यातील जी काही क्रिया असते ती क्रिया कर्त्याला करणे अजिबात शक्य नसते, ती दुसऱ्या कुणाकडून तरी घडून येत असते. अशा प्रकारची रचना ही प्रयोजक क्रियापदाची असते. मग आता मी म्हटल्यानंतर कर्ता कोणता आलाय रे, तर कर्ता आलेला आहे मी. म्हणजे इकडं पैसे देण्याची क्रिया तो कर्ता करत नाहीये, दुसऱ्या कोणाकडून तरी ती पैसे देण्याची क्रिया घडवून आणली जाते आहे, म्हणून ती रचना प्रयोजक क्रियापदाची होती. हा 10 नंबरचा प्रश्न. 11 नंबरच्या प्रश्नाकडे चला. पारध्याकडून मोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार ओळखा. तुम्हा सर्वांना तोंडपाठ झाला आता की वाक्यामध्ये जो कर्ता आलेला असतो त्या कर्त्याला जेव्हा कडून हे शब्द घ्यावे जुडलेलं असतं कंपल्सरी, ती रचना ही कुणाची असते, तर ती रचना ही नवीन कर्मणीची असते किंवा त्याला म्हटलं जातं कर्म कर्तरी. अशा पद्धतीची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. यामध्ये अजून त्याच्या पुढे जा, अजून नवीन कर्मणीमध्ये काय असतं, तर काही उदाहरणांमध्ये जो कर्ता असतो तो कर्ता अध्यारूत असतो, म्हणून इकडं सुद्धा ती रचना सुद्धा यामध्ये येऊ शकते. पण आता सरसकट कडून दिसतो आहे, मग आता याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आल्याशिवाय राहणार नाही. ओके, हा 11 नंबरचा प्रश्न होता. 12 नंबरच्या प्रश्नाकडे मार्गस्थ व्हा. बघा आता, समानार्थी शब्दांच्या जोड्या ओळखा. आता अमृत म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अमृत म्हटल्यानंतर सुद्धा कुठं दिसतंय, इथं एक आहे आणि इथं एक आहे, म्हणजे पर्याय 3 आणि पर्याय 4 तर गेला. त्याच्यानंतर पोपट म्हटल्यानंतर शुक, हे त्याचं म्हणजे त्याची जोडी जुळते. बीचं 1, इकडे काय बीचं 3, पर्याय क्रमांक 2 ही गेला, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने तुम्ही इलिमिनेशन मेथडने उत्तर काढू शकतात. आता जर तुम्ही अनल म्हटल्यानंतर विस्तव आणि चंद्र म्हटल्यानंतर हिमांशू, अशा पद्धतीने जोड्या जुळल्या, पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आलं. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न. आता या प्रश्नामध्ये मला थोडा डाऊट आहे किंवा या प्रश्नाचं उत्तरासाठी तुम्ही आयोगाच्या उत्तर तालिकेचा वेट करा. कारण की इकडे काय, अफलातून, जुलूम, कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे काही अफलातून आहे आणि त्यानंतर जो काही जुलूम आहे, सॉरी अफलातून आणि कबूल जो काही दुसरा शब्द आहे कबूल, हा जो कबूल शब्द आहे, तर या दोघं शब्दांना एक मोठा पुरावा आहे, तो म्हणजे अरबी शब्दांचा. आणि त्याच्यानंतर जो माझ्याकडे जो पुरावा आहे जुलूमसाठी, तर तो फारसी शब्दाचा आहे. फारसी अरबी जो विश्वकोश आहे, सॉरी फारसी मराठी जो विश्वकोश आहे, त्या विश्वकोशामध्ये त्यांनी दिलेला आहे की जुलूम हा शब्द काय आहे, तर तो फारसी शब्द आहे. म्हणून या प्रश्नाच्या उत्तरासाठी आयोगाच्या आयोगाच्या उत्तर तालिकेचा वेट करा. ओके, त्याच्यानंतर 14 नंबरचा प्रश्न बघा. आता खालीलपैकी देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे. देवनागरी लिपी अगदी सर्वांनी तोंडपाठ केलेली, बरोबर ना. पण प्रश्न जे काही विचारले ते उपयोजनात्मक विचारले. बघा, आयोग ज्या पद्धतीने बदलते आहे त्या पद्धतीने तुम्हाला बदलावं लागणार आहे, म्हणजे तुमच्या प्रश्नांचा सराव कशा पद्धतीने असला पाहिजे. बघा, आता वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण हे तर बरोबर आहे. त्याच्यानंतर एक ध्वनी एक लिपी चिन्ह, बरोबर आहे, सर्वांना माहिती आहे की एक ध्वनी एक लिपी चिन्ह आहे, सर्वांना परिचित आहे की जो ध्वनी तुम्हाला दाखवायचा आहे त्या ध्वनी तो ध्वनी दाखवण्यासाठी एक स्वतंत्र लिपी चिन्ह देवनागरीमध्ये वापरलं जातं. एक चिन्ह एक ध्वनी, अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर उच्चारण लेखनासाठी एकरूपता, बरोबर आहे, जे तुम्ही वाचणार तेच तुम्हाला काय करता येणार आहे, लिहिता येणार आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असावं. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असावं. त्याच्यानंतर 15 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जुळणी. बघा, जुळणी, ठेवण, रचना, म्हणजे या संपूर्ण शब्दाचा अर्थ एकच प्रकट होतो, परस्पर संबंध. ओके, मग आता परस्पर संबंध म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना परिचित आहे की जेव्हा वाक्यातील कर्ता कर्म याचा क्रियापदाशी असणारा परस्पर संबंध, याला काय म्हणतात मराठीमध्ये, तर याची रचना आहे प्रयोग. ओके, अख्ख्यात सर्वांना माहिती आहे, अख्ख्यात म्हणजे काय, क्रियापद. त्याच्यानंतर धातू साधिते सर्वांना माहिती आहे की वाक्यामध्ये जो शब्द क्रिया दर्शवतो आणि वाक्यातील क्रिया अपुरी आहे असं दर्शवतो, धातू साधिते असतो, त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होऊन. त्याच्यानंतर विभक्ती सर्वांना माहिती आहे की नाम किंवा सर्वनाम याचा क्रियापदाशी असणारा संबंध ज्या विकाराने दर्शवला जातो त्याला मराठीमध्ये विभक्ती म्हणतात. हा 15 नंबरचा प्रश्न होता. त्यानंतर पुढे चला, 15 नंबरचा प्रश्न झाल्यानंतर 16 नंबरचा प्रश्न बघा. आता मुंबईस जाताना खंडाळ्याजवळ उजाडले. आता हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे लक्षण आहे, काही सांगण्याची गरज नाही, एकदम सोप्या पद्धतीचा प्रश्न होता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तो भाव कर्तरी आहे, काही जास्त बोलण्याची गरज नाही. कारण की उजाडले
सांजावले, मळमळते, गळगळते, खवखवते, चमचमते, बदबदते अशा प्रकारची क्रियापद आले की त्या वाक्यरचनेमध्ये कर्ता नसतो, तो क्रियेचा जो काही भाव आलेला असतो तोच वाक्याचा कर्ता म्हणून प्रकट होत असतो. अशा पद्धतीची रचना पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर या वर्षी बाजारात सूर्यफुलाची खूप आवक आहे. आता आवक जावक आपण किती वेळेस अभ्यासलाय, म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2च आहे. या वाक्यातील विरुद्धार्थी शब्द कोणता, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हा 17 नंबरचा प्रश्न होता. 18 नंबरचा प्रश्न आहे बघा. त्याच्या मनात काहीतरी गोम आहे. आपल्या दैनंदिन जीवनातला उदाहरण आहे. म्हणजे त्याच्या मनामध्ये काहीतरी वाईट गोष्ट, त्याच्या मनामध्ये काहीतरी गुपित गोष्ट, त्याच्या मनामध्ये कुठली तरी म्हणजे एक दोष त्याच्या मनामध्ये आलेला आहे. म्हणजे इकडे रहस्य म्हणजे गुपित गोष्ट होते, व्यंग म्हणजे दोष होतो, वाईट होते. दोष म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अयोग्य अर्थ असणारा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला जाऊया पुढे. हा होता 18 नंबरचा प्रश्न. 19 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर तमुक झाले असते, अट आणि संकेत संपला ना विषय. आज्ञार्थी तर काही येऊ शकत नव्हता, नकारार्थी नाही, विधानार्थी नाही. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. संकेतार्थी, संकेतार्थीमध्ये आलेली जी काही रचना असते ती अटदर्शक आलेली असते. हा 19 नंबरचा प्रश्न. आता 20 नंबरचा प्रश्न बघा. आता खालील शब्दांपैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे. आपल्याला सामान्य रूपावरती प्रश्न विचारलाय. घसा, याला जर तुम्हाला विभक्तीचा प्रत्यय जोडायचा आहे तर त्याचं सामान्य रूप तुम्हाला घशा अशाच पद्धतीने करावं लागणार आहे. त्याच्यानंतर येणे या दिलेल्या मूळ शब्दाचं जे काही सामान्य रूप आहे तर ते सामान्य रूप येण्या अशाच पद्धतीने करावं लागणार आहे. बरोबर. म्हणजे त्याच्यानंतर करणे म्हटल्यानंतर करणे याचं सामान्य रूप काय होतं, याचं सामान्य रूप होतं करण्यात, म्हणजे करण्या अशा पद्धतीने त्याचं सामान्य रूप होत असतं. मध्ये करणेच राहिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चुकीचं विचारलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे. फौज, फौजेचं सामान्य रूप होतं फौजा, अशा पद्धतीने त्याचं सामान्य रूप होत असतं. हेही बरोबर होतं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हा 20 नंबरचा प्रश्न होता. 21 नंबरचा प्रश्न बघा. आता काय की उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी नऊ आले. आता नाकी नऊ आले म्हणजे लोंढे काका एकदम त्रासून गेले, त्यांना कंटाळा यायला लागला. आता बरोबर, त्यांना त्रास व्हायला लागला. मग पायाला गोळे येणे हे तर काही येऊ शकत नाही. त्यानंतर जीव टांगणीला लागणे हे पण काही येऊ शकत नाही. त्याच्यानंतर जीवात जीव येणे हे पण नाही येऊ शकत. पर्याय क्रमांक 4 प्राण कासावीस होणे. बरोबर ना, म्हणजे त्याच्याशी त्याच्या अर्थाशी संलग्न हा अर्थ तिथे स्पष्ट होतोय की प्राण कासावीस होणे म्हणजे पार पूर्ण अस्वस्थ वाटायला लागलं, त्यांना खूप त्रास व्हायला लागला. म्हणजे अशा पद्धतीने याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. आपले जे काही समानार्थी म्हणी आहे, वाक्प्रचार आहे, आपल्या भाषेमध्ये समजून घ्यायच्या या सर्व गोष्टी. त्याच्यानंतर दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी. बघा आता एएसओ डिपार्टमेंटचा जो पेपर होता, एएसओ डिपार्टमेंटचा जो पेपर होता 2022चा, जशाच्या तसा प्रश्न रिपीट झालेला हा क्वेश्चन आहे. कुठेही बदल झालेला नाही. जशा तसा प्रश्न आयोगाने उचललाय आणि इकडे टाकलाय. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. अस्वला आदी आरोळी. दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा, तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे अस्वला आधी आरोळी अशा प्रकारे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 23 नंबरचा प्रश्न आहे बघा. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? त्याला वाक्प्रचार किंवा म्हणी म्हणतात. म्हणजे जशाच्या तसा अर्थ न घेता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एखादी गोष्ट आपल्याला पटवून द्यायची आहे, दुसऱ्याला उद्देशून बोलायचा आहे, त्यावेळेस जी काही रचना आलेली असते ती रचना ही वाक्प्रचार किंवा म्हणीची असते. काही विद्यार्थ्यांना वाटलं असेल की शब्दशक्ती, शब्दशक्तीमध्ये तसं नसतं. शब्दशक्तीमध्ये काही शब्दांच्या शब्दशक्ती प्रकारामध्ये सरसकट अर्थ प्रकट केलेला असतो. म्हणून तिथं रचना जी काही आलेली आहे की शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट, म्हणजे आयोगाने हे दोघं पर्याय आपल्याला जे काही दिले 100% विद्यार्थी इथं कन्फ्यूज झाले असतील. कारण की आपण वाक्प्रचार वाचतो, पण वाक्प्रचारच्या व्याख्या आतापर्यंत आपण कधी वाचल्या असतील नसतील. म्हणी आपण वाचतो, पण म्हणींच्या व्याख्या कधी आतापर्यंत आपण वाचल्या असतील नसतील. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे आणि ही त्याचीच व्याख्या आहे. हा 23 नंबरचा प्रश्न होता. 24 नंबरच्या प्रश्नाकडे चला बघा. आता मुले मोजून पाहिले हा प्रश्न सुद्धा 2 ते 3 वेळेस आयोगाकडे रिपीट झालेला आहे.
मुले मोजून पाहिली पण ती 20च भरली या वाक्याचा प्रकार ओळखा. आता मुले मोजून पाहिली ती 20च भरली म्हटल्यानंतर पण आलेलं आहे, ते केवळ वाक्य तर काही येऊ शकत नाही, मिश्र वाक्य पण नाही येऊ शकत, स्वार्थी पण नाही येऊ शकत. प्रश्न एकदम सोपा होता, संयुक्त वाक्य हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न बघा. आता खालील शब्द समूहांपैकी अंशाभ्यस्त शब्द समूह ओळखा. अंशाभ्यस्त आपल्याला विचारलेला आहे. आता अंशाभ्यस्त तुम्हा सर्वांना माहिती आहे, जे काही अभ्यस्त शब्दाचे उपप्रकार आहे, त्या अभ्यस्त शब्दाचे उपप्रकार सर्वात पहिला जो काही आहे तो पहिला प्रकार म्हणजे कोणता आहे, तर तो पहिला प्रकार आहे पूर्ण अभ्यस्त. तुम्हा सर्वांना माहिती आहे याचा अर्थ की पहिला जो शब्द आलेला असतो तोच दुसरा शब्द येणं म्हणजे पूर्ण अभ्यस्त. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये आलेला असतो तो म्हणजे अंशाभ्यस्त, आणि नंबर 3 चा प्रकार येतो तो म्हणजे अनुकरण वाचक. अशा प्रकारे जर आपण लक्षात घेतलं तर पूर्ण अभ्यासामध्ये पहिला जो शब्द येतो तोच दुसरा शब्द येणे म्हणजे घर घर. त्याच्या अंशाभ्यासामध्ये जर आपण लक्षात घेतलं दगड, त्यानंतर बिगड म्हणजे एक अक्षर बदलून येणे, त्याला अंशाभ्यस्त म्हणतात. अनुकरण वाचक मध्ये काय असतं बघा. आता पळापळ डगमगणे कळकळाट, त्यानंतर गडगडाट हे जे ध्वनिदर्शक किंवा अनुकरणदर्शक शब्द आहेत, तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. गोलाबिला एकच अक्षर बदलून आलाय. आंबट बिंबट, त्याच्यानंतर उलटा सुलटा एक एक अक्षर बदलून आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आपण अतिसंभाव्य प्रश्न सिरीज मध्ये घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे चला. हा 25 नंबरचा प्रश्न होता. 26 नंबरचा प्रश्न, रसिक हा शब्द टिंबटिंब आहे. आता मित्रांनो, रसिक म्हटल्यानंतर आपण जर बघितलं उपसर्ग घटित तर काही येऊ शकत नव्हता तो. का? कारण की उपसर्ग तुम्हा सर्वांना माहिती आहे की एखादा मूळ शब्द असेल, त्या मूळ शब्दाच्या समोरून जोडून आलेलं एखादं जे काही अक्षर असतं त्या अक्षराला उपसर्ग म्हणून ओळखलं जातं. मग आता अशा प्रकारची रचना तर काही दिसत नाहीये, कारण की याची रचना अशा पद्धतीने आलेली आहे की रस अधिक इक अशा पद्धतीची त्याची मांडणी झालेली आहे. बरोबर, रस अधिक इक अशा पद्धतीने त्याची मांडणी झालेली आहे. म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं तर हा मूळ शब्द आहे, त्याच्यानंतरून जोडून आलेलं हे इक. इक हे काय आलेलं आहे, तर इक हे एक प्रत्यय आलेला आहे. प्रत्यय म्हणजे काय असतं, प्रत्यय कशाला म्हणतात, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एखादा मूळ शब्द असेल, त्या मूळ शब्दाच्या नंतरून जोडलेलं एखादं जे अक्षर असतं त्याला मराठीमध्ये प्रत्यय म्हणून ओळखलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं सरसकट उत्तर आलेलं असणार आहे. म्हणजे 26 नंबरच्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर तप घालीत बसणे. आता तप घालीत बसणे दिलेला जो काही वाक्प्रचार होता, त्या दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ उत्कृष्ट पद्धतीने समजून घ्या. तप घालीत बसणे, आता पहिला पर्याय तर काही येऊ शकत नव्हता. तप करून बसणे म्हणजे तप झालेला आहे आणि तो बसलेला आहे, म्हणून पहिला पर्याय काही येऊ शकत नव्हता. त्याच्यानंतर अंतर्मुख होऊन बसणे हे बरोबर आहे. अंतर्मुख होऊन बसणे म्हणजे स्वतःचा शोध घेणे, थोडक्यात आपल्या भाषेमध्ये स्वतःचा शोध घेणे. आता इकडे सुद्धा तोच अर्थ प्रकट होतोय की तप घालीत बसणे म्हणजे काय, की स्वतःचा शोध घेणे, ध्यानातून तपातून. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तपश्चर्या करणे हे तर काही येऊ शकत नव्हतं. प्रार्थना करणे, आता तपश्चर्या करणे ध्यान करणे जेव्हा आलं असतं तेव्हा तपश्चर्या करणे असं येऊ शकलं असतं, पण तिथं काय लिहिलेलं आहे की तप घालीत बसणे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. हा 27 नंबरचा प्रश्न होता. 28 नंबरचा प्रश्न तत्सम शब्दावरती विचारलेला आहे. तुम्ही एक ऑब्झर्व करा, एक निरीक्षण करा की आता डिपार्टमेंट PSI चा पेपर झाला, 5 नोव्हेंबरचा पेपर झाला, त्याच्यानंतर आजचा पेपर झाला. तत्सम तद्भव शब्दांवरती प्रश्न विचारलेले आहेत. आता तत्सम शब्द म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. पान तर काही येऊ शकत नव्हतं. पर्णाचं पान, अग्नीचं आग, विनंती हा ऑलरेडी तद्भव होता, हे सर्व तद्भव होते, हा एकमेव होता तो तत्सम होता. अशा पद्धतीने 28 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 होतं. त्याच्यानंतर अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, वाक्याचं होकारार्थी वाक्य करा. अशा प्रकारची प्रश्न बऱ्याचदा विचारले गेले. म्हणजे वाक्य रूपांतरण हा जो पार्ट आहे ना, किंवा वाक्यांचे प्रकार म्हटल्यानंतर वाक्य पृथक्करण असू दे का वाक्य रूपांतरण असू दे का वाक्य संकलन असू दे, यावरती प्रश्न असतो म्हणजे असतो. 7 ते 8 प्रश्न वाक्यांच्या प्रकारावरती असतात. आता हा प्रश्न वाक्याच्या रूपांतरणावरती विचारलेला आहे. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. आता इथं वाक्य काय आहे, नकारार्थी आहे. तुम्हाला काय बनवायला सांगितलं, होकारार्थी. वाक्य रूपांतरण करताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जो काही मूळचा अर्थ आहे, जो मूळचा अर्थ आहे त्या मूळच्या अर्थाला कुठल्याही प्रकारची बाधा आणली जात नाही, आणि बाधा न आणता त्याचं जे काही रूपांतरण केलं जातं त्याला वाक्य रूपांतरण म्हणतात. म्हणजे अपमान केल्यास राग येणार नाही का, हे तर काही येऊ शकत नाही. त्यानंतर अपमान केल्यास राग का येऊ नये हे पण नाही येणार. अपमान केल्यास राग का यावं हे नाही येणार. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे की अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. अशा पद्धतीचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे.
त्याच्यानंतर पुढे या, तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला. आनंदाची गोष्ट आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. आता ज्या वाक्यरचनेमध्ये दोन वाक्य स्वतंत्र असतात ते संयुक्त वाक्य असतं, म्हणजे पहिलं प्लस असतं दुसरं प्लस असतं. ते संयुक्त वाक्य असतं म्हणजे पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. केवळ वाक्य हे त्याचं योग्य उत्तर आहे. का? कारण की इथं एकच कर्ता, ज्या वाक्यरचनेमध्ये एकच कर्ता त्याच्यानंतर एकच क्रियापद अशा प्रकारची रचना जिथे येते त्याला मराठीमध्ये केवळ वाक्य म्हणतात. त्याचं पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्नार्थी वाक्य येऊ शकत नव्हतं, उद्गारार्थी वाक्य येऊ शकत नव्हतं. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. ओके, म्हणजे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 31 नंबरचा प्रश्न, बंडा देसाईच्या अकाली निधनानंतर वाड्यातल्या बिऱ्हाड करूनच वाड्याचा ताबा मिळवला या आशयाची म्हण ओळखा. आता प्रश्न बघा काय विचारलाय. तर आता इथं जेव्हा निधनानंतर जो वाडा होता, जो की बंडा देसाईच्या अकाली निधनानंतर जो काही बंडा देसाई होता त्यानेच तो वाडा बनवलेला होता. म्हणजे ऑलरेडी हे सर्व तयार करून ठेवलेलं. चोराच्या मनात चालणं हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. सोप्या म्हणी होत्या. गोगलगाय पोटात पाय थेंब थेंब तळे साचे, त्यानंतर आयत्या बिळावर नागोबा हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर 31 नंबरचा प्रश्न आला. 32 नंबरचा प्रश्न, आई बापासारखी मुले असतात. आता हे काही जास्त बोलायची गरज नाही किंवा जास्त विचार करण्याची गरज नाही. अनुभवाच्या खाणी बाप बेटा सवाई, खान तशी माती हे त्याची योग्य म्हण आहे. ओके, एकदम सोपे. काही प्रश्न एकदम सोपे होते की वाचता क्षणी उत्तर येत होतं. त्याच्यानंतर 33 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता पण जेव्हा आपण पेपर देतो तेव्हा तिथलं वातावरण खूप वेगळं असतं. तर एका तासाभरामध्ये या सर्व गोष्टी करायच्या असतात. टाइम मॅनेजमेंट असतं. याच्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सराव करायला लागतो. जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस. त्याच्यानंतर ही एक म्हण विचारलेली होती, प्रथम ग्रासे मक्षिका पातः. म्हणजे काय की प्रथम म्हटल्यानंतर पहिल्यांदा, ग्रासे म्हणजे काय घास, मक्षिका म्हणजे माशी, पातः म्हणजे त्या. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता काही जणांनी पहिला अर्थ लावला असेल की पहिल्या घासाला मधमाशी सापडली. आता काही जणांनी अशा प्रकारचा अर्थ लावला असेल. पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना की म्हणी किंवा वाक्प्रचार आल्यानंतर शब्दाचा अर्थ घेऊन चालत नाही. तुम्हाला कुठं तरी तो अर्थ बदलून सांगावा लागतो किंवा त्याच्याशी संलग्न अर्थ घ्यावा लागतो. म्हणून पहिला पर्याय काही येऊ शकत नाही. त्या दैनंदिन जीवनाशी अर्थ हा प्रकट होतोय की एखादी चांगली गोष्ट सुरू होतानाच त्यात विघ्न येणे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हा 33 नंबरचा प्रश्न. आता 34 नंबरच्या प्रश्नाकडे मार्गस्थ होऊया. नामाच्या व सर्वनामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा. संख्या म्हटल्यानंतर विषय संपला. वचन त्याचं योग्य उत्तर आहे. आख्यात काही येऊ शकत नव्हतं. आख्यात सर्वांना माहिती आहे करक्रियापद. कारकार्थ म्हणजे काय की नामाचा क्रियापदाशी असणारा संबंध म्हणजे कारकार्थ. त्याच्यानंतर पूरक म्हटल्यानंतर जे वाक्यामध्ये पूरक घटक असतात ते आता वाक्य पृथक्करणामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर करता येतात. बॅचमध्ये मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलेले आहे. आणि जर तुम्हाला सुटसुटीत पद्धतीने अशा पद्धतीची नोट्स हवी असेल तर आजच आपलं जे काही ॲप आहे ते डाउनलोड करायचं. त्या ॲपमध्ये लवकरच आपली नोट्स उपलब्ध होणार आहे. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न झाल्यानंतर 35 नंबरचा हा एक नवीन प्रश्न. नवीन म्हणजे काय की हे तुम्हाला सर्वांना माहिती की त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठविली. आता पाठविली इथपर्यंत जर वाक्य वाचलं फक्त अशा पद्धतीने वाक्य आलं असतं की त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठविली. आता इथपर्यंत सर्वांना माहिती आहे की पाठविली म्हटल्यानंतर जेव्हा वाक्यामध्ये जे क्रियापद आलेलं असते ते ला ली ले जे काही युक्त असतं ती रचना कसली असते, कर्म भाव संकरची असते. कर्म भाव संकर आपण त्याला म्हणतो. पण आता इथं क्रियापदाच्या शेवटी न आलेला आहे. मग क्रियापदाच्या शेवटी न आलेला आहे तर अशा प्रकारचं उदाहरण काय असतं. तर अशा प्रकारची आलेली जी काही रचना असते तर करून बघायचं. आता कर्तृ कर्म संकर येतं का ते बघूया. कर्तृकर्म संकरमध्ये तशा प्रकारचं क्रियापद येत नाही. म्हणजे पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे कर्तृ कर्म भावे संकर. म्हणजे तिघ प्रयोगाची वैशिष्ट्ये या उदाहरणामध्ये आली का एकदा चेक करून पहा. कारण की कर्तृ कर्म भावे संकर. संकर म्हटल्यानंतर संमिश्र प्रयोग मिश्रण. संपूर्ण जे काही प्रयोग आलेले असतात ते संपूर्ण प्रयोगाचं मिश्रण त्या एका वाक्यामध्ये आलेलं असतं. म्हणजे जर आपण आता लक्षात घेतलं कर्तृ कर्म भावे संकर म्हटल्यानंतर आता हा कर्ता आहे. कारण की पाठविणारा कोण आहे तर त्याने आपल्या मुलीला काल सासरी पाठवली. त्याने म्हटल्यानंतर वाक्यातील कर्ता आहे. सर कर्तरी प्रयोग आता याच्यामध्ये तिघ प्रयोगाची वैशिष्ट्ये एकत्र आली आहे. कर्तरी त्याच्यानंतर कर्मने
आणि त्याच्यानंतर भावे, अशी तिघ प्रयोगाची वैशिष्ट्ये ज्या उदाहरणामध्ये एकत्र आलेली असतात, ती आलेली जी काही रचना असते ती रचना म्हणजे ती असते कर्तृ कर्म भावे संकरची. म्हणजे त्याने आपल्या मुलीला काल सासरी पाठविली न. बरोबर, अशा प्रकारचं उदाहरण. हे संपूर्ण उदाहरणं कुठनं येतात, तर संपूर्ण उदाहरणं थोर व्याकरणकारांनी सांगितलेली जी काही आपल्याला रचना आहे त्या रचनेतून ती उदाहरणं इकडे घेतलेली असतात. मग आता पहिला कर्तरीप्रयोगाचं वैशिष्ट्य आहे का बघूया. त्याने मुलाला काल सासरी पाठविला आण, म्हणजे कर्तरी प्रयोगाचं वैशिष्ट्य त्यामध्ये आहे. बघा, त्याने किंवा तो आपल्या मुलाला काल सासरी किंवा असंच म्हणूया आपण, तो आपल्या मुलाला कालच किंवा त्याने आपल्या मुलाला कालच सासरी पाठविलान. म्हणजे अशा पद्धतीने जे काही क्रियापद आलेलं आहे ते अशा पद्धतीने येणार आहे की पाठविलान. म्हणजे कर्त्यानुसार तिथं बदल झाला. किंवा तुम्ही कर्त्याला प्रथम विभक्तीमध्ये जरी घेतला तरी तुम्हाला उदाहरण बदलवता येणार आहे. म्हणजे तो आपल्या मुलाला काल सासरी पाठविणार, अशा पद्धतीने जरी तुम्ही रचना केली की तो आपल्या मुलाला किंवा मुलाला काल सासरी पाठविला. सॉरी, मुलाला म्हणतोय मी, मुलीला. ओके, आता मुलीला जर म्हटलं तर ती रचना येणार नाही. ओके, आपण जे काही वाक्यामध्ये जे काही कर्म आलेलं आहे ते कर्म जशा तसं घेऊन आपल्याला बदलावं लागणार. फक्त आपल्याला बदल कुठे करायचा आहे, बदल फक्त कर्त्यामध्ये करायचा. आता त्यानेच्या ऐवजी आपण तिने म्हणूया. बरोबर, तिने आपल्या मुलीला कालच सासरी पाठविले, हेही बरोबर आहे. आता त्याने म्हटल्यानंतर हा जो काही आहे, ही रचना जी काही आलेली आहे, तर ही रचना कसली आलेली आहे, तर याची जी काही रचना झालेली आहे, हा म्हणजे जो काही कर्ता आलेला आहे किंवा जे काही लिंग आलेलं आहे ते कसं आहे, पुल्लिंगी आहे. बरोबर ना, म्हणजे जो कर्ता आलेला आहे तो पुल्लिंगी आहे, कारण की वडील आहे. बरोबर, किंवा त्याने आपल्या मुलीला सासरी पाठवलेला आहे. आता इथं जर आपण रचना लक्षात घेतली किंवा अशा प्रकारची संकल्पना जर आपण समजून घेतली तर त्यानेच्या ऐवजी तिने म्हणा किंवा ती म्हणा. बरोबर, ती आपल्या मुलीला सासरी पाठविते, अशा पद्धतीने ती आपल्या मुलीला सासरी पाठविते, अशा पद्धतीने तुम्ही रचना केली तर कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर आता वाक्यामध्ये जो काही कर्म आलेला आहे त्या कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होतो का ते बघा. आता रचना काय आहे की त्याने आपल्या मुलाला कालच मुंबईला पाठविला. बरोबर, अशा पद्धतीने आपण रचना करू शकतो. म्हणजे किंवा त्याने आपला मुलगा कालच पुण्याला पाठविला, अशा पद्धतीने कर्मानुसार बदल होतो आहे. म्हणजे कर्मणी प्रयोगाचं वैशिष्ट्य सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्याच्यानंतर आता भावे प्रयोगामध्ये बदल करून पहा. त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठविले. ले म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे की आलेलं जे काही क्रियापद आहे तर आलेलं हे क्रियापद काय असतं, तर तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतं. म्हणजे भावे प्रयोगाची सुद्धा त्यामध्ये रचना झालेली आहे. बरोबर, त्याच्यानंतर आता जी काही रचना आलेली आहे कर्मणी प्रयोगाची सुद्धा आपण रचना करून घेतली की त्याने आपला मुलगा कालच पुण्यास पाठविला. म्हणजे कर्मानुसारही क्रियापदामध्ये बदल होतो आहे. म्हणजे भूतकाळी क्रियापद लायुक्त तिथं क्रियापद येते आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. कर्मभाव तर काय येणार नाही, कारण की कर्मभाव येऊ शकला असता तर तिथं वाक्याच्या शेवटी फक्त ली आलेला असता, म्हणजे तिथं पर्याय क्रमांक 3 येऊ शकत नाही. त्यानंतर कर्तृभावे संकर म्हटल्यानंतर तिथं आलेली जी काही रचना असते या प्रकारामध्ये, तर वाक्याची जी काही सुरुवात असते तर वाक्याची सुरुवात कर्तृभाव संकरमध्ये शक्यतो द्वितीय पुरुषी असते. म्हणून पर्याय क्रमांक 4 येऊ शकत नव्हता. काही जणांना जर कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये कोणती समाविष्ट आहे त्यामध्ये जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा ऐकून घ्या की तो आपल्या मुलाला कालच पुण्याला पाठविणार, अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात, काही अडचण नाही. किंवा तो आपल्या मुलीला काल सासरी पाठविणार किंवा ती आपल्या मुलीला कालच, म्हणजे
सॉरी उद्या कालच्या ऐवजी तुम्ही उद्या घेतलं तर काही अडचण नाही. ओके, फक्त आपल्याला रचना एकच आहे की याच्यामध्ये याच्यानुसार या क्रियापदामध्ये बदल झाला पाहिजे. ओके, म्हणजे ती आपल्या मुलीला उद्या सासरी पाठविणार अशा पद्धतीने क्रियापद बदलते आहे. फक्त कशामध्ये बदल करावा लागतोय, या कर्त्यामध्ये बदल करावा लागतोय. आणि आपल्याला तेच पाहिजे असतं की कर्त्यानुसार जेव्हा क्रियापदाचं मूळ रूप बदलतं आणि जेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की जेव्हा वाक्यामध्ये आलेला जो काही कर्ता असतो त्याची विभक्ती प्रथमा असते, ती आलेली जी काही रचना असते ती आलेली रचना म्हणजे कर्तरी प्रयोगाचं वैशिष्ट्य असते. अशा पद्धतीने तिघ प्रयोगाची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे. या प्रश्नाने बराच वेळ मी घेतला. 36 नंबरचा प्रश्न बघा आता. धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपूर्ण दाखविणारा शब्द. सर्वांना माहिती आहे धातू तर काही येऊ शकत नाही, धातू साधिते हे त्याचं योग्य उत्तर आहे. विशेषण येऊ शकत नव्हतं, शक्य क्रियापद येऊ शकत नव्हतं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर 36 नंबर झाल्यानंतर 38-34 नंबरचा प्रश्न पुढे आलेला असणार आहे. काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? आता बघा इथं वाक्यरचना जी काही आलेली आहे, आता इथं कर्मपूरक कर्म वाक्यामध्ये आहे का? धावणारा कोण आहे? सचिन. धावलेला काय किंवा त्या ठिकाणी वाक्य जी काही रचना आहे तर वाक्यामध्ये कर्मपूरक म्हणजे काय की वाक्यामध्ये जे कर्म आलेलं असतं त्या कर्मालाच कर्मपूरक म्हणतात. त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जो शब्द आलेला असतो तो कर्मविस्तार असतो. धावण्याची प्रत्यक्ष क्रिया कोणावर घडते? सचिनवरच घडते आहे. म्हणजे याचा तर प्रश्न मिटला, बरोबर का नाही? म्हणजे आता उरलं काय? विधीपूरक आणि त्याच्यानंतर विधेय विस्तार. आता विधेय विस्तार जर तुम्हाला ओळखायचं असेल तर वाक्यातील जे काही क्रियापद असतं केव्हा, कसे, कुठे अशा प्रकारची प्रश्न किती वेळा, अशा प्रकारची प्रश्न तुम्ही विचारल्यानंतर किती प्रमाणात, अशा प्रकारची प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला जो भेटतो तो विधेय विस्तार भेटतो. मग आता विधीपूरक तुम्हाला सर्वांना माहिती आहे की विधीपूरक वाक्यामध्ये विधीपूरक किंवा त्याला म्हटलं जातं विधानपूरक. अशा ज्या प्रश्नाला मला विश्लेषण द्यावंसं वाटतंय त्या प्रश्नाला मी निश्चित विश्लेषण देणार आहे. आता वाक्यामध्ये विधानपूरक कुठे कुठे आलेला असतं? कर्त्याच्या आधी चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय जोडून आलेला शब्द म्हणजे विधानपूरक असतो. त्याच्यानंतर विधी विशेषण आलेला शब्द विधानपूरकाचं काम करतो. हे तर तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीने माहिती आहे. आणि नंबर 3 मध्ये जर आपण लक्षात घेतलं तर कर्ता आणि त्याच्यानंतर कर्त्यानंतर आलेला शब्द, कर्ता व कर्त्यानंतर येणारे नाम एकाच शब्दासाठी आलेले असेल. आता ह्या कन्सेप्ट तुम्हाला इकडे समजतील नाही समजतील. आलेले असेल तर तो शब्द सुद्धा कुणाचं काम करतो तर तो शब्द सुद्धा विधानपूरकाचं काम करतो. म्हणजे अशा पद्धतीने एवढ्या वाक्यामध्ये विधानपूरक येऊ शकतं. मग आता हे तुम्हाला समजेल नाही समजेल फक्त समजून घ्या. आता काय की काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला. आता तिथं उद्देश विस्ताराचा काही विषय येत नाही, तिथं पर्याय दिलेलाच नाही आपल्याला उद्देश विस्तार. त्याच्यानंतर केव्हा धावला? काल. केव्हा धावला रे? सकाळी. कुठे धावला? बाजूच्या मैदानावर धावला. म्हणजे केव्हा, कसे, कुठेने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर भेटते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचा योग्य उत्तर आलेला असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं तर अशा पद्धतीचं उत्तर काढता येत होतं. हा 38 नंबरचा प्रश्न होता. त्याच्यानंतर पुढे चला 39 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज त्याला काय म्हणतात? सर्वांना माहिती आहे, तगाई म्हणतात. सोपा प्रश्न होता तो एकदम. ओके, 40 नंबरचा प्रश्न शिडीवर चढून डबा काढ या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? शिडीवर वर म्हटल्यानंतर तो एका नामाला जोडून आलेला आहे. मग जिथं शब्द योग होत असतो तो शब्द योगी असतं. ते पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 41 नंबरचा प्रश्न बघा. आता वेदांश हा प्रश्न विचारता योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा विद्यार्थी आहे. आता काही सांगण्याची गरज नाही. स्थिर बुद्धी तर काही येऊ शकत नाही, स्थिर मती येऊ शकत नाही. हजर जबाबे हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. म्हणजे फक्त सी बरोबर हे सर्वांना परिचित होतं. 42 नंबरचा प्रश्न आता बघा. हा प्रश्न तुम्ही तिथं सराव केला असेल नसेल पण आपल्या नोट्समध्ये हा प्रश्न किंवा बरीचशी उदाहरणं मी नोट्समध्ये ऑलरेडी ऍड केलेली आहेत. बघा आता देवी अधिका औदार्य म्हटल्यानंतर इथं जी काही रचना आलेली आहे बघा. आता देवी अधिक औदार्य म्हणजे इथं ई आलेला आहे दीर्घ, त्याच्यानंतर इथं औ आलेला आहे, बरोबर. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे की जेव्हा अशा प्रकारची रचना येत असते तेव्हा याची जी काही मांडणी होत असते म्हणजे येणारे स्वर संधीच्या नियमावरती अवलंबून असणारा हा
हे उदाहरण आहे, तर जेव्हा त्या ठिकाणी याचं रूपांतर कशामध्ये होते, य मध्ये होत असते. सर्वांना माहिती आहे की जेव्हा ई आलेला असतं तर ई ऐवजी आपण काय घेत असतो, य म्हणत असतो किंवा य घेत असतो यनादेश स्वर संधीमध्ये. त्याच्यानंतर त्याच्या पुढं आलेला जो काही औ आलेला आहे त्याच्यामध्ये तो समाविष्ट होणार आहे. म्हणजे इकडं हा उरलेला व अधिक य आणि औ म्हणजे यौ अशा पद्धतीने त्याची मांडणी झाली आहे. म्हणजे याची जोडणी होत असताना देव्योदार्य अशा पद्धतीने त्याची जोडणी होत असते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. त्यानंतर 42 नंबरचा प्रश्न झाल्यानंतर 43 नंबरचा प्रश्न आता बघा, खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. पुन्हा दुसरा प्रश्न विचारलाय की होकारार्थी वाक्याचं नकारार्थी तिकडे करायला सांगितलंय, तिकडे नकारार्थी होतं, होकारार्थी करायला सांगितलेलं होतं. आता इकडे होकारार्थी नकारार्थी करायला सांगितलंय. रूपांतरण करताना मूळ अर्थाला बाधा आणली जात नाही. जेव्हा होकारार्थीचं नकारार्थी तुम्हाला करायचा आहे तेव्हा एक महत्वाची गोष्ट, त्याचा जो विरुद्धार्थी शब्द आहे तो लक्षात घेतला जातो आणि त्या दिलेल्या शब्दाचं होकारार्थी नकारार्थी केलं जातं. या लोकांच्या अज्ञान पाहून मला दुःख होते, याच्या विरुद्ध काय येतं, सुख. सुख कुठं आलेलं आहे बघा, आता हे तर काही येऊ शकत नाही. त्याच्यानंतर इकडं पण हे येऊ शकणार नाही, हे पण नाही येऊ शकत. पर्याय क्रमांक 4 सुख होत नाही. म्हणून 43 4 पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. उद्देशाचे प्रथमोपस्थित घटक, वाक्याचे प्रथमोपस्थित घटक जर तुम्हाला विचारले तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येऊ शकलं असतं. कारण की मूळ उद्देश आणि विधेय हे वाक्याचे प्रथमोपस्थित घटक आहे. आपल्याला विचारलंय उद्देशाचे प्रथमोपस्थित घटक, मग आता मूळ उद्देश विधेय विस्तार नाही येऊ शकणार. उद्देश, मूळ उद्देश आणि उद्देश विस्तार हे कुणाचे प्रथमोपस्थित घटक आहे, तर ते उद्देशाचे प्रथमोपस्थित घटक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, टिंब जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे. वाक्यातील तत्सम शब्दाचा वापर करा. तत्सम म्हटल्यानंतर झाड हे तर काही येऊ शकणार नाही, वृक्षाचं झाड होतं, रोप नाही, वेल नाही. तत्सम शब्द म्हटल्यानंतर वृक्ष हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने इथपर्यंत व्याकरणाचे प्रश्न होते. याच्यानंतर उत्तरांचे प्रश्न सांगणार आहात का सर, तर यास उत्तरांचे प्रश्न सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो, म्हणजे टेन्शन नाही. आता बघा उत्तरा जो काही तो उत्तरा मला इथे ऍड करता आलेला नाहीये, पण फक्त जी काही उत्तरं आहे ती उत्तरं फक्त एकदा समजून घ्या. भाषेचे अंतिम उपयोजन कोणते, उत्तरा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे पर्याय क्रमांक 2 साहित्य निर्मिती. परिपूर्ण उत्तरा वाचल्यानंतर, तुम्ही तर उत्तरा वाचलाय, सर्वांनी पेपर सोडवलाय, तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रारंभी युरोपीय राष्ट्रवादाचे मूलाधार कोणते होते. आता तिथं उतारा वाचल्यानंतर पर्याय क्रमांक 3 भाषा, वंश, त्याच्यानंतर आणि संस्कृती हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 48 नंबरचा प्रश्न, कोणत्याही समाजाला राष्ट्र ही पात्रता प्राप्त होण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं की साहित्य निर्मिती करण्याची जी काही क्षमता आहे ती आवश्यक आहे. 48 नंबरचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. सांस्कृतिक संक्रमणाचे महत्वाचे माध्यम कोणते, सर्वांना माहिती आहे. उत्तरा जो काही आलेला आहे ते माध्यम म्हणजे भाषाचं आहे. आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे, वेगवेगळ्या धर्मचिंतकांनी धर्मचिंतनासाठी कोणत्या भाषेचा आधार घेतला, तर सर्वांना माहिती आहे की लोक भाषेचा. कारण की तिथं आपल्याला सांगितलेलंच आहे की लोक भाषेचा आधार घेऊन जे काही धर्मचिंतक होते किंवा जे काही धर्मांचे अनुयायी होते त्या सर्वांनी आपला धर्म प्रचार प्रसार लोकभाषेतूनच केलेला आहे. अशा पद्धतीने एकत्रित एकदम फास्ट फक्त अपेक्षित उत्तरं, अतिसंभाव्य उत्तरं तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहेत. आता या प्रश्नामध्ये उत्तरं म्हणजे एखाद दोन इकडे होऊ शकतो, पण ॲज इट इज जे काही आयोगाची उत्तर तालिका असणार आहे तर तीच उत्तर तालिका तुम्हाला इकडे आपल्या लेक्चरमध्ये किंवा जे काही मी आता विश्लेषण तुम्हाला सांगितलं थोडक्यात त्या प्रश्नाचं विश्लेषण देण्याचा सुद्धा मी प्रयत्न केलेला आहे. इथे मी आता थांबतो आहे. अशा प्रकारच्या नवनवीन लेक्चरसाठी तुम्ही आपलं चॅनल जे काही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.